जय शिवराय, जय जय जाऊ, जय शंभूराजी मित्र. तर पंढरपूर वारीनंतर पुन्हा एकदा आपण ट्रेकसाठी ह्या जुन्नर तालुक्यात आलो आहे. तर जुन्नर तालुक्यात आल्यानंतर आता हे पावसाचं वातावरण पाहून आपल्याला हा तसं ठरलं होतं हाटकेश्वरचा ट्रेक करायचा, परंतु पावसाचं वातावरण आणि वरती गेल्यावर थोडं स्लिपरी जास्त असल्यामुळे आपण तो ट्रेक न करता जुन्नरचीच अलीकडे हापशी महल किंवा ज्याला मलिकंबर महल असे म्हणतात त्या महलाला भेट देण्यासाठी आलो आहे. तर पाठीमागं पाहत आहे हे बघा, इथे आपली गाडी पार्क केली आहे. समोर या ठिकाणी आपल्याला जी पाणी साठवण्याची भांडी आहे ती पाहायला भेटतात. त्या काळची ही म्हणतो ही लाकडं कशाची असू शकतात व आता मधनं याला होल दिसतंय, मोठे मोठे खांब असू शकतात. इथे ही पाणी साठवण्याची भांडी आहेत, पूर्ण दगडामधली आहेत, दगड कोरून बनवलेली आहे इथे. आणि समोर जर पाहिलं तर इथं मोठा हाऊस दिसतोय आणि हा मलिकांबरचा समोर हा वाडा आहे. त्या काळाचा शिल्पकलेचा इथं सुंदर असा नमुना तुम्ही जातं पाहिलं असेल. मी तर म्हणतो मी देखील रे पहिल्यांदा जातं पाहिले. एवढं सुंदर नक्षीकाम असलेलं ते जातं इथं दुर्लभ असा शिल्पकलेचा नमुना म्हणायला काय हरकत नाही. आता ही झाडी देखील किती मोठी आहे. आता या महालाचं जर निरीक्षण करताना जर पाहायला हे बाहेर पुढे सज्जा निघाली आहे, जेणेकरून बाहेर या सज्जामध्ये येऊन बसता येईल. आत्मेगाव आपण नंतर पाहणार जाऊ, परंतु या सज्जाचं होईल बांधकाम ते नक्षीकाम ते मात्र खूप सुंदर आहे. बाहेर असे दगडावर दगड रचून इथपर्यंत बाहेर काढलंय. सुंदर असं हे बांधकाम जर पाहायला भेटते. त्या बाजूला देखील गोल झुंबरासारखं मात्र उलट झुंबर त्या पद्धतीचं बांधकाम आहे. या ठिकाणी पूर्ण दगडामध्ये आहे. दगड म्हणजे आणि हे बांधकाम असं पद्धत जर पाहिली ना तर चुन्याचं मिश्रण बनवून जे बांधकामासाठी जो गिलावा तयार केला होता मिश्रण करायचे त्यामध्ये बांधकाम केलेलं आहे. पुढे हे हत्ती असणार आहे, त्याच्यावरची सोंड मात्र आता तुटलेली आहे. सुंदर असे तो उलट झुंबर पाहायला भेटतं आपल्या इथे. एक गोष्ट मात्र इथं आलं ना तर आपल्या जातीचे भरपूर असे नक्षीदार जाती या ठिकाणी पाहायला भेटतात. हा देखील मला तो उखाचा प्रकार आहे. जर आतमध्ये आलं ना ते बघा पुढे आल्यावरती ते संपूर्ण जातं म्हणजे बुजून याला खाली दगडी भांड देखील आहे, जणू पीठ बाहेर जाऊ नये. इथनं धान्य टाकलं जायचं आणि ह्या होलवाटे जो दांडा बसवायचे तो फिरवला जायचा. पलीकडील बाजूला आपण जात्यांचे जे आपण प्रकारचे भरपूर असे जाती पाहून पुढे जर आलं तर आपण येतो ते महालाच्या फ्रंट बस साईड म्हणजे पुढील बाजूस येतो जिकडनं महालामध्ये एंट्री होतं. उत्तर दिशेला महालाचं तोंड आहे. समोर जे महालाचं समोरचं गेट आहे समोरचं गेट त्या ठिकाणी आहे. आपली एंट्री होते महालामध्ये ती पाठीमागील बाजूने. पण त्यावेळेला हे महालाचं उत्तरद्वार असेल जे मेन दरवाजा असेल. चौबाजूनी ही जी बाउंड्री वॉल आहे तटबंदी आहे ती आपल्याला ह्या बाजूची दिसते. ह्या बाजूला मात्र पडझड झालेली आहे आणि इथून दिसणारं या महालाचं सौंदर्य मात्र भन्नाट आहे, खूप सुंदर. आता मात्र त्याच्यामध्ये डागडुजी केलेली आपल्याला पाहायला भेटते, परंतु जे जुनं स्ट्रक्चर आहे ते आज देखील तेवढंच मजबूत पाहायला भेटतं आहे. तर आता आपण जाऊन पाहूया आतमध्ये महालामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते ते. सुंदर आहे ही आता प्रॉपर्टी. साधारणतः एक जी मेहर आहेत त्या मेहरांना वतनामध्ये भेटलेली आहे. त्यांनी नंतरच्या काळामध्ये ह्या महालाची डागडुजी केलेली आहे. त्या साईडला एक तोपगाडा पाहायला भेटतो. त्या साईडला एक तोपगाडा आहे. समोर इकडे एक सज्जा आहे, ह्या साईडला एक सज्जा आहे. साधारणतः ह्या महालाला जर पाहिलं ना तो चहूबाजूने सज्जे पाहायला भेटतात.
हे समोर आत्ता देखील आपल्याला जी वरती जे आपण म्हणतो ना पुढे एक छप्पर काढल्यासारखं ते पाहायला भेटतं. हे बघा इथे हे का, मात्र त्याचं नक्षीकाम एवढं सुंदर आहे. हे बघा हे का, भारी आहे ना, सुंदर असं नक्षीकाम पाहायला भेटतं. हे समोर असं भलं मोठं गेट आहे. आतल्या बाजूस रंगरोटी केल्यामुळे आणि त्याला गिलावा दिल्यामुळे आतील आपल्याला काय पाहायला भेटत नाही, पण त्याची जे नक्षीकाम आहे ती भेटतं. आता तुम्ही पाहिलं हे विटाचं बांधकाम पाहायला भेटतं इथे. हे असं खूप सुंदर असं ते स्ट्रक्चर हे महालाचं पाहायला भेटतं आपल्याला. हा जो महल, याला मलिकांबरचा महल म्हणतात. साधारणतः 1590मध्ये याची बांधणी केली आहे. हा मलिकांबर स्वतः एक हापशी असल्याने त्याला हापसा महल असंही म्हणतात. तर हा मलिकांबर जी अहमदनगरची निजामशाही होती त्याच्यामध्ये प्रधान होता. त्याने जेव्हा हा या जुन्नर प्रांतामध्ये आला त्यावेळेस या ठिकाणी जे आपण पहिला जो कर गोळा केला जायचा तो वस्तू स्वरूपात होता, परंतु त्याने नंतर हे पैशा स्वरूपात कर गोळा करायला सुरुवात केली. त्याने स्वतःची असे 1500 सैनिकांची तुकडी देखील बनवली होती. ती जवळजवळ नंतरच्या काळामध्ये 5000च्या आसपास गेली होती या मधल्या सज्जामध्ये. तर इथनं पाहत आहे तो मगाशी आपण जो तलाव पाहिला तो तलाव आहे की नाही, काय त्याचं सौंदर्य आहे, भारी आहे ना. जो पलीकडल्या रूममधनं वरती येणारा दादा हा देखील जिना इथं येऊन भेटतो. आतमध्ये जर आलं तर समोर हा भला मोठा हॉल पाहायला भेटतो. आता मात्र ते वरील बांधकाम नव्याने केलेलं आहे, परंतु त्या काळची काय नक्षीकाम असेल लाकडी हे पाहत आहे ते आता देखील आपल्याला पाहायला भेटतंय. हे सुंदर असं लाकडाचं कमानीदार जो दरवाजा आहे त्या दरवाजावरील जे नक्षीकाम आहे सुंदर आहे नाही, हे पाहायला भेटतं या ठिकाणी. हे आहे नंतरच्या काळामधील जे वरचं बांधकाम आहे ते केलेलं आहे. आता हे बांधकाम देखील नंतरच्या काळातलं असावं किंवा त्याच्यावरती जो लेप चढवलेला आहे तो चढवलेला असावा. चला एकंदरीत आता हा हापसीचा माल आपला पाहून झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका. परंतु तुम्ही जर कधी जुन्नरला भेट देणार असाल तर ह्या हापशीच्या मालाला नक्की भेट द्या. तर मित्रांनो आपण तो पलीकडला हापशीचा माल पाहून जर आले ना पुढे तर बाजूलाच आहे एक गोल घुमटाची इमारत आहे. ही इमारत आहे. आता हे स्ट्रक्चर किंवा हे बांधकाम आपण नंतर पाहूया. त्याच्या आधी चौबाजूनी काय काय पाहायला भेटते ते पाहूया. आता बाकीचं चौबाजूचा परिसर आहे किंवा चौबाजूचे बांधकाम आहे ते नवीन किल्ले आहे. त्याच्या अलीकडली बाजूस जे चौबाजू बुरून बाजा जे बांधकाम असेल त्याचं जे तळपाया म्हणतो ना आपण, तळपाया आपल्याला दिसतो. मेन एंट्रन्स ह्या साईडने आहे. पलीकडे एक बांधकाम दिसतंय ते कशाचं आहे कुणास ठाऊक, पाहूया आपण नंतर. प्रथम चौबाजून फिरून पाहू. तसं पाहायला गेलं ते खालचं एक मोठं बांधकाम दिसतं, त्याच्यावरती एक मजला दिसतो, त्याच्यावरती एक मजला आहे का. याच्यावरती नक्षीकाम मात्र एकदम भारी आहे. आज देखील हे गोल घुमटाचं बांधकाम आपल्याला सुंदर पाहायला भेटतं, चांगल्या स्थितीत पाहायला भेटतं. फिरून जर आलं ना त्या गोल घुमटाच्या तर समोरचं गेट हे छोटे खाणी आहे, मात्र त्याच्यावरील जे नक्षीकाम आहे ते आज देखील आपल्याला चांगल्या स्थितीत पाहायला भेटतं.
हे एका बाजूने नक्षीकाम, मध्ये कमल पुष्प आहे की नाही, हे सुंदर आहे. आणि या घुमटाच्या आतमध्ये जर आलो तर सुंदर असे कोनाडे पाहायला भेटतात. 1 2 3 4 5 6 7 कोनाडे पाहायला भेटतात. आणि या बाजूस फारशी लिपीमध्ये शिलालेख पाहायला भेटतो. वर मात्र पूर्ण गोल घुमट आहे, म्हणजे त्याला म्हणजे असं मधी जे हे सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट आपल्या या ठिकाणी पाहायला भेटत नाही. मध्ये ह्या पीराच्या समाध्या आहेत, पीर बाबा आहे असं म्हटलं जातं. आता हे सुंदर असं हे गोल घुमटाचं आतील बांधकाम. आता हे काही लिहिलंय, हे भाषेमध्ये लिहिलंय. आता आपल्याला तर काय वाचता येत नाही. तुम्हाला जर जमत असेल त्यांना नक्की सांगा. या ठिकाणी देखील या ठिकाणी जर आलं तर इथला इको तो आवाज आहे तो घुमतोय. आता त्यावेळेची जी स्थापत्य कला असेल काय सुंदर असेल की नाही. चला आता गोल घुमट देखील आपला पाहून झाल्यात जमाय.